नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। प्रहारच्या तालुका अध्यक्षांना लागली चाहूल। प्रभाग 13 मधील हायमास्ट झाला गुल। पाटण नगर पंचायत पाटण मधील प्रभाग क्रमांक 13 मधील कायदेशीर मंजूर असलेल्या हायमास्ट बाबतचे बेकायदेशीर कृत्य याबाबत सविस्तर माहिती अशी की पाटण नगर पंचायत पाटण मधील प्रभाग क्रमांक 13 चे विद्यमान नगरसेवक यांनी आपल्या प्रभागामध्ये कोणत्या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे हे जाणून त्यांनी आपल्या प्रभागामध्ये युवा नेते माननीय सत्यजितसिंह पाटणकर यांची मार्गदर्शनाखाली बऱ्यापैकी विकासात्मक प्रगती साध्य करत बहुतांश विकास कामे राबवली आहेत। अशा विकास कामांपैकी जनतेच्या हिताची अत्यावश्यक बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मधील डॉक्टर पाटील हॉस्पिटल, बालरोग तज्ञ डॉक्टर नांगरे यांचा लहान मुलांचा दवाखाना तसेच डॉक्टर सावंत यांचा संजीवनी दवाखाना असे एकूण 3 महत्त्वपूर्ण दवाखाने असून या दवाखान्यांमध्ये संकटकाळी रात्री अपरात्री जनतेला यावे जावे लागते। अशा मोक्याच्या ठिकाणी हायमास्ट सारख्या लाईटची आवश्यकता असल्याचे विद्यमान नगरसेवक माननीय बापू डोळे यांनी सन 2020-21 साली अतिशय परिश्रम घेऊन युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शनाखाली माननीय श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून मंजूर करून घेतलेल्या एकूण 4 हायमास्ट प्रभाग क्रमांक 13, 14, 15 आणि 16 प्रमाणे अधिकृत मंजुरी मिळवलेल्या प्रभाग क्रमांक 14, 15 आणि 16 या ठिकाणी रितसर हायमास्ट उभारले गेले, परंतु प्रभाग क्रमांक 13 मधील हायमास्ट उभारला गेला नाही। 2-3 दवाखाने आहेत। तिथली परिस्थिती 13 नंबर वॉर्डमधली बचत भवनच्या पाठीमागची पूर्व परिस्थितीचा एरिया आहे। यासाठी खूप अडचण आहे। तर अडचण असल्यामुळं जो मंजूर झालेला आहे हायमास्ट 13 नंबर वॉर्डला तो इथंच बसला पाहिजे। इथला उचलून दुसरीकडे नेण्याची गरजच काय मी म्हणतो। वॉर्ड नंबर 13 म्हणजे नवीन स्टँडच्या जवळचा एरिया, बचत भवन जवळ आहे। या ठिकाणी 3 हॉस्पिटल आहेत आणि या ठिकाणी हायमास्टची इतकी गरज आहे की प्रचंड या ठिकाणी अंधार आहे, गल्ली बोळ आहे आणि या ठिकाणी मंजूर झालेला हायमास्ट इथून दुसरीकडे कसा काय वळवण्यात आला हा माझा प्रश्न आहे पहिला। आणि तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे तो इथं बसवला गेलाच पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे। कारण एकतर हा पूर परिस्थितीचा एरिया आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी चोरी झाली, एवढ्या गर्दीच्या एरियामध्ये सुद्धा चोरी करणाऱ्यांचं धाडस झालं, त्यामुळे इथून पुढं अनुचित प्रकार घडण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि हायमास्टची प्रचंड गरज आहे ती या ठिकाणी मिळालीच पाहिजे। आणि ज्यांना कुणाला वाटते ना की आमच्या वॉर्डमध्ये असला पाहिजे, मंदिराला मिळाला पाहिजे, तर त्यांनी त्या पद्धतीनं नगरपंचायतीकडं मागणी करायची आणि बसवून घ्यायचा। पण आमच्या वॉर्डमध्ये हा हायमास्ट आमच्या हक्काचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। ही बाब प्रहार संघटनेचे विद्यमान तालुकाध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे यांनी निदर्शनास येताच त्यांनी या बाबीचा छडा लावत असताना कोल्हापूर ते सातारा कराडपर्यंतच्या संबंधित सर्व मुख्यालय व मुख्य अधिकारी यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे सदर हायमास्ट प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। आत्ताच्या या प्रकरणातील निर्णायक भूमिका म्हणजे येत्या गुरुवारपर्यंत संबंधित ठेकेदारांनी नियोजित ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मध्ये हायमास्ट उभा न केल्यास संबंधित ठेकेदार व जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर प्रभाग क्रमांक 13 च्या प्रभागवासियांच्या वतीने प्रहारच्या माध्यमातून रितसर गुन्हा नोंद करणार असल्याची माहिती प्रहार तालुका अध्यक्ष माननीय शुभमजी उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। काल तुम्ही सातारला जाऊन जे निवेदन दिलं त्यामध्ये तुमची मागणी काय आहे? मागणी एकच आहे की वार्ड क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 13 यामध्ये जो हायमास्ट मंजूर झाला होता हा हायमास्ट स्थलांतर केला दुसऱ्या प्रभागामध्ये बसवलेला आहे आणि हा हायमास्ट तिकडं बसवण्याच्या मागं विद्युत विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, त्याच्यावरती ज्या वर्क ऑर्डरवरती जे लिहिलेलं आहे त्या विभागांना आम्ही संबंधित विभागांना पत्र दिलेलं आहे की आपण ही परवानगी दिलेली आहे का, अशा स्वरूपाची ती मागणी आहे। आणि त्याचबरोबर खासदार साहेबांना काल भेट झालेली आहे, ह्या संबंधित अधिकाऱ्यांशी आमची भेट झालेली आहे। तर कुठल्याही पद्धतीनं त्यांनी अशी परवानगी दिलेली नाही की तुम्ही ह्या 13 नंबरमधला प्रभागामधला हायमास्ट कॅन्सल करा आणि दुसऱ्या प्रभागात बसवा, अशी कुठलीही मान्यता त्यांनी दिलेली नाही। तर हे स्थानिक लेवलवरती स्थानिक नेत्यांनी पुढाऱ्यांनी हे पुढं लागून प्रभाग क्रमांक 13तला हायमास्ट जो आहे तो त्या ठिकाणी बसवलेला आहे, अशा पद्धतीची ती मागणी आहे। जर नगरसेवकांची सहमती असेल तर तुम्ही काय करणार? आता
महत्त्वाचा विषय असा आहे की आम्ही मतदार आहोत, या प्रभागाचे आम्ही नागरिक आहोत आणि नगरसेवकांना आम्ही नगरसेवक बनवलेला आहे. आमच्या मतदानावरती नगरसेवक बनलेला आहे. तर महत्त्वाचं नगरसेवकांनी मतदारांना विचारलं पाहिजे. विशेष एक बैठक बोलवायला पाहिजे होती. लोकांना विचारायला पाहिजे होतं की आपल्याला हा हायमेस्ट गरजेचा आहे का. जर लोक जर म्हणले असती की बाबा आपल्याला गरजेचा नाही, आपण दुसऱ्या प्रभागाला देऊ, असं जर नागरिकांचं मत येत असतं तर तो दुसऱ्या प्रभागात देणं हे योग्य ठरलं असतं. पण मला असं वाटतं की नगरसेवकांनी स्वतः असा कुठलाही आदेश किंवा असं कुठलीही संमती न दिलेलीच चांगली. जर समजा हायमोस्ट तुमच्या प्रभागामध्ये जर बसवला नाही तर तुमची पुढील भूमिका काय राहील? आमची पुढील भूमिका एकच आहे. येत्या सोमवारी आम्ही प्रभागाच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्व लोकांना घेऊन पाटण नगरपंचायतचे CO यांना आम्ही निवेदन देतो आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही बोलवून घेतले. याच्यामध्ये आम्ही प्रमुख आमच्या ज्या मागण्या आहेत की हायमस्ट तिथं लागलाच पाहिजे. पहिली गोष्ट तांत्रिक मंजुरी त्याला आहे आणि हा हायमस्ट बसला पाहिजे. याच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू. चर्चेमधून जर याच्यावरती आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही संबंधित कॉन्ट्रॅक्टर असतील, संबंधित जे काही पुढारी असतील त्याच्यामध्ये यांच्यावरती आम्ही प्रभागाच्या वतीनं कायदेशीर कारवाई करू. अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करता आलं तर आम्ही तेही करायला तयार आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगू वाटतं.